भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि भंडारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। ईश्वरकर यांना महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला असून त्यांनी अर्जही कायम ठेवलाय। दरम्यान नरेश ईश्वरकर यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांवरती गंभीर आरोप केलेत। मी निवडणूक लढवू नये यासाठी माझ्या विरुद्ध महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी षडयंत्र रचलं, पोलिसात खोटी तक्रार दाखल करून आपल्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणला, असा खळबळजनक आरोप ईश्वरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय। या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारही दाखल केली आहे। नानाभाऊ पटोले साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद करतो। माझ्यासारख्या एक गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला, गरीब माणसाला एवढी मोठी निवडणूक लढण्याची खऱ्या अर्थाने त्यांनी संधी दिली। मला फॉर्मच भरून दिल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र करण्यात आला, तरी मी फॉर्म भरलो आणि मीनं फॉर्म मागे घेतल्या पाहिजे यासाठी सुद्धा षडयंत्र काल रात्री करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही तक्रार सुद्धा ऑब्झर्व्हरकडे दिलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आज कुठंतरी भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने या 2-4 दिवसात जे मतदाते आहेत, नेते मंडळी आहेत, दोन्ही जिल्ह्याचे नेते आहेत आणि बऱ्याच नेत्यांवर दबाव तंत्र मारण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे। प्रफुल्ल पटेलांची भेट घेणार तुम्ही? मला संपूर्ण नेते म्हटलं भंडारा जिल्ह्यातले प्रफुल्ल पटेल साहेब आहे, या भंडारा गोंदिया जिल्ह्यातले नेते आहेत आणि त्यामुळेच मी म्हटलं की मी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातल्या नेत्यांचे आशीर्वाद घेणार आहे आणि ते मला नक्कीच आशीर्वाद सुद्धा देणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।